आपण क्वेश्चन बघितलं होतं, जर ए आणि बी या दोन संख्यांचा सरासरी मध्य 20 आहे, बी व सी यांची सरासरी 19 आहे, तसेच सी व ए ची सरासरी 21 आहे, तर ए ची किंमत किती? ओके बघा, ए आणि बी यांची सरासरी सांगितलेली आहे त्यांनी. किती सांगितले आपण आपल्या फॉर्म्युल्यात लिहून घेऊ आधी, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आपला फॉर्म्युला काय? ॲव्हरेज इक्वल्स टू टोटल अपॉन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. ठीक आहे, सुरुवातीला नंबर ऑफ ऑब्झर्वेशन मला किती दिलेत? 2 दिलेली आहेत. त्यांचे ॲव्हरेज किती सांगितलेलं आहे? 20 सांगितलेलं आहे. म्हणजे इथं टोटल किती असेल त्यांचं वय? 40. दोघांच्या वयाची बेरीज मिळून 40 असणार. मग ते कोणाचं किती असो, ठीक आहे, त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही, राईट. मग आता जेवढा आहे त्याच्या दुप्पटच करतो आपण. मग मी एक काम करायला इरेजच करून टाकतो. ठीक आहे, मग ए प्लस बी या दोघांचं वय मिळून मी किती लिहितोय? 40 लिहू शकतो मी, काही प्रॉब्लेम नाहीये. बी आणि सी यांच्या वयाची सरासरी जर का 19 असेल, सरासरी 19 आहे, किती? दोघांची, म्हणजे बीचं पण 19 सीचं पण 19 असं आपण ऍझ्युम केलं तर दोघांची मिळून किती होतीये? 38. बी प्लस सी इक्वल्स टू किती होते? 38. तसेच सी आणि ए यांची जर का सरासरी 21 असेल तर मग वय किती असेल? तर 42. दोघांच्या वयाची बेरीज, याचं पण 21 याचं पण 21, असाच त्याचा अर्थ आहे, 42. आता आपण एक काम करूया, यांची सरळ बेरीज करू. आपण जर का यांची सरळ बेरीज केली तर काय येतंय? 2 वेळेस ए आलेत, 2 वेळेस बी आलेत आणि 2 वेळेस सी आलेले, राईट. बघा, 2 विचारलेलं काय आपल्याला? नेमकं ए ची किंमत विचारलेली, राईट. 2 वेळेस ए आलेलं आहे, 2 वेळेस बी आलेलं आहे, 2 वेळेस सी आलेलं आहे. म्हणून मी काय करतो, याला इथं 2 लिहून ए प्लस बी प्लस सी केलं तर चालतं का? चालेल, काही इश्यू नाहीये, जमतंय, ओके, काही प्रॉब्लेम नसावा. ठीक आहे, पुढे यांची बेरीज करायची आता. ठीक आहे, हा मी इथं 40 घेतो, राईट. 8 आणि 2 10शीला 0, हातचा आला 1, 4 आणि 3 7, 7 आणि 4 11, 11 आणि 12, बरोबर आहे. हा यांचा इथं आलेला आहे 120. मग आता मला सांगा, हा जो 2 आहे, 40 आणि 40 80 आणि ओके 120, बरोबर, राईट. आता मला सांगा की मी असं लिहू शकतो का? ए प्लस बी प्लस सी इक्वल्स टू 60. कसं? हा जो 2 आहे तो आपण 120च्या खाली नेला, छेदामध्ये नेला, तर किती झाले? 2 ने 120 ला भाग दिला, 60 आले, बरोबर आहे. जर का 2 एबीसीची किंमत 120 आहे तर 1 एबीसीची किंमत किती असेल? 60च असेल. दुप्पट जर का 120 आहे तर नॉर्मल किती असेल? एकपट किती असेल? 60 असेल. ते केलं आपण. आता मला सांगा, त्यांनी विचारलेलं काय? ए ची किंमत. ए ची किंमत विचारलेली आहे, राईट. आपल्याला ए ची किंमत विचारलेली, मी हा ए इथं जशाल तसा लिहिला, ठीक आहे. बीसीचं वय किती आलेलं आहे? बी प्लस सीचं वय किती आलेलं आहे मला सांगा? इथे दिलंय बी प्लस सी यांचे किती आहे? 38 आहे. मग मी इथं 38 लिहिलं तर चालेल? चालेल, काही इश्यू नाही, ठीक आहे. आता हे 38 इथं अधिक मध्ये आहेत, इकडं बरोबरच्या पलीकडे जाऊन वजामध्ये जातील. किती होईल? 60 वजा 38 किती झाले मग? 22. एचं वय किती असेल? 22 असेल. हे इथे एचं वय 22 आहे, राईट. सिंपल थिअरी आहे, काहीच केलेलं नाही आपण, एवढंच केलेलं आहे फक्त, बरोबर आहे. एकतर मी ह्या मधल्या स्टेपच गाळून टाकले असते सगळ्या. आता हे वगैरे ही स्टेप तर घेतलीच नसती मी, ह्या अशा टाईपचे काही गरजच नाही पडत अशा स्टेप्स घ्यायची, बरोबर आहे. आता पुढे सेम अशाच टाईपचं भेटतंय किंवा मग जो कुठला टाईप येईल आपण त्याच्यावरची गणित बघूयात, ठीक आहे. हा क्वेश्चन झालाय, हा झालेला आहे, ओके. सेम 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 टाईपचा क्वेश्चन आहे, सेम टाईपचा. राम आणि लक्ष्मण यांच्या सरासरी वय 26 वर्ष. राम प्लस लक्ष्मण किती सांगितलंय? 26 वर्ष सांगितलेले. म्हणजे दोघांच्या वयाची बेरीज किती असेल?
52. सरासरी वय 26 सांगितले ना, रामचे 26, लक्ष्मणचे 26, दोघांचे 26 ऍड केले 52 झाले. लक्ष्मण प्लस भरत यांचं वय किती आहे? सरासरी वय 22 सांगितले, म्हणजे टोटल वय किती असेल? 44 असेल. ऍव्हरेज 22, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 2, मल्टिप्लिकेशन केलं तर टोटल किती आली? 44. ओके. भरत आणि राम, परत भरत आणि राम यांचे सरासरी वय 24, टोटल वय 48. तर भरतचे वय किती? सेम गणित आहे, काहीच त्याच्यामध्ये असं हे नाहीये, डोकं लावण्यासारखं पण काही नाहीये. 2 वेळेस आहेत माझ्याकडे आर, बी आणि एल. बरोबर आहे. यांची बेरीज करून टाकली. यांची बेरीज सोप्या पद्धतीने बघा, हा 2 याला दिला, वर झाले 50, खाली झाले 50, 50 आणि 50 100, 100 आणि हे 44, 144 आले. 2 वेळ 2दा आहे म्हणून 144 आहे. एकदा असतं तर काय आलं असतं? म्हणजे आर प्लस बी प्लस एल, हा आर आहे, 72. हा 2 डिवाइड मध्ये टाकून दिला आपण, राईट. आता मला सांगा, विचारलेलं कोणाचं आहे? भरतचं विचारलंय, म्हणजे बी विचारलेलं आहे. मी बी जशाल तसा ठेवला इथे, हा बी जशाल तसा ठेवला, तर मला वय कोणाचं टाकायचंय? आर आणि एलचं टाकायचंय. बरोबर आहे. आर प्लस एल किती आहे? 52. इकडे 72, म्हणजे बीचं वय किती आलं? बीचं वय आलं 20. अधिकचा 52 पलीकडे जाऊन वजा 52 होईल. 72 वजा 52, आन्सर किती आहे? 20. आहे का ऑप्शन मध्ये? बघू, मग डिस्कस करू. ऑप्शन मध्ये बी ऑप्शन इथे 20 आहे, ऑप्शन सेकंड. बरोबर आहे. सेम टाईपचा क्वेश्चन आहे, काही फरक नाही पडलेला आहे. ऍव्हरेज आहे, पण नॉर्मल त्यांनी गणिती क्रियेमध्ये विचारलेलं आहे आपल्याला. आज ऍव्हरेजचं खूप मोठं काही याच्यामध्ये काम नाही झालेलं, राईट. पुढचा क्वेश्चन बघू आता. रिप्लेसमेंटचे गणित घ्यायला हवेत आता आपण. ओके, हे गणित घेऊया आपण, राईट. 9 संख्यांची सरासरी 32 आहे. ठीक आहे, सरासरी 32 दिली. जर पहिल्या 5 संख्यांची सरासरी 28 व शेवटच्या 5 संख्यांची सरासरी 35 असेल तर 5वी संख्या कोणती? समजून सांगण्यासाठी थोडासा वेळ लागेल. बघा आता, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. ह्या काय? ह्या 9 संख्या आहेत आपल्याकडे, राईट. 9 संख्या दिसतात, 1 2 3 4 5 6 7 8 9. या 9 संख्यांची सरासरी त्यांनी आपल्याला किती सांगितली? कंप्लीट 32. ऑलरेडी इथे 9 साठी 32 म्हणालेत ते. बरोबर आहे. सुरुवातीचे हे जे 5 आहेत यांच्यासाठी किती सांगितली आहे? 28 आणि शेवटच्या 5 ची 35. ओके, यांच्या सांगितली 28, शेवटच्या 5 ची सांगितली आहे 35, राईट. तर ह्या मधल्या संख्येबद्दल विचारलं आपल्याला. ही मधली संख्येची डबल काउंट केल्या जाते, ती किती असेल? बरोबर. आता सिंपल थिअरी याच्यासाठी काय करायचं की यांची बेरीज करून घ्यायची. यांची, हा जो सगळ्यात पहिला आहे, यांची बेरीज करून घ्यायची. किती आहे? ठीक आहे, 28 गुणिले 5. 5 जणांची सरासरी 28 आहे. 28 गुणिले 5 किती होतील? 28 4 दे 28 4 दे 14, 14 गुणिले 10 140, राईट. 28 गुणिले 5 किती होतात? 140, राईट. त्याच्यानंतर 35 गुणिले 5 किती होतात? 35 गुणिले 5 3 5 15, 5 5 25, म्हणजे 175, राईट. 175. यांची बेरीज केली आपण. काय केलं? सुरुवातीचे जे ऍव्हरेज आहे, सुरुवातीचे 5 जण, त्यांचे ऍव्हरेज काय होता? 28 होता. आपण त्यांचा गुणाकार केला, इथे टाकला, राईट. मग परत यांचा गुणाकार केला, तो इथे टाकला. त्यांची ऍडिशन केली आपण. बरोबर आहे, ऍडिशन केली. किती आली? 5 7 4 11, आजचा 1 33. ठीक आहे, म्हणजे किती आहे? 315. बरोबर, 315 हा अंक आलेला आहे आपल्याकडे. आता मला सांगायचंय तुम्हाला हे की बघा, आपण काय केलंय,
हे सगळे एक एकदा टाकले, ठीक आहे. हा पण एकदा आलेलाच आहे इन्क्लुडिंग. मग आपण हे पण एक एकदा टाकले, हा डबल आलेला आहे. आता काय करायचं, हे टोटल जे आहेत ना हे मायनस करायचे याच्यामधनं, म्हणजे हा जो डबल आलेला आहे तो एकदा मायनस होऊन जाईल आणि उरेल किती, फक्त एकदा उरेल. आणि तेच त्यांनी विचारलेलं आहे क्वेश्चन मध्ये आपल्याला. आलं लक्षात. बघा हा जो आहे हा ह्या 28च्या वेळेस पण आला, हा जो आहे हा ह्या 35च्या वेळेस पण आला. बरोबर आहे, म्हणजे डबल काउंट झालाय तो, ठीक आहे. आणि आपल्याला टोटलचं माहिती आहे, इथे 9 जणांची सरासरी 32 आहे, म्हणजे 9 गुणिले 32, 320 मधनं 32 काढून टाका, किती होतात. एक मिनिट बघा काय करायचंय तुम्हाला, 320 मधून 32 काढायचे, म्हणजे 32 गुणिले 9 होऊन जाईल ते, ठीक आहे. 8 4 32 मधनं 4 गेले 28, किती 88, 288 राईट. आता 288 315 मधनं जर का आपण 288 वजा केले तर जो काही येईल तो हा 5वा अंक असेल. बरोबर आहे. 12 आणि 15 27, आन्सर 27 असायला हवं त्याचं, राईट. चौथा ऑप्शन आहे बघा, त्यांनी चौथ्या नंबरला दिलं 27. ओके, आले लक्षात. काय केलं आपण, थेरी काय केली याच्यामध्ये, त्यांनी आपल्याला 9 जणांचं सांगितलं, पहिल्या 5 जणांचं वेगळं दिलं, शेवटच्या 5 जणांचं वेगळं दिलं, पण हा जो मधला अंक जो आहे आपला, ठीक आहे, तो डबल काउंट केला गेला. बरोबर आहे. पहिल्या 5च्या याच्यामध्ये पण काउंट केला, नंतरच्या 5च्या याच्यामध्ये पण काउंट केला गेला, ठीक आहे. आता बेसिक थेरीने गेलो आपण, याच्यामध्ये काही फॉर्म्युला वगैरे पण नाही लावलेला, बेसिक कन्सेप्ट जे काय आहेत तसे, ठीक आहे. 5-5 मग आपण काय केलं, हा डबल काउंट केला गेल्यामुळे आपण सगळ्यांना एक एकदा वजा केलं. ते कसं वजा केलं, तर सगळ्यांची एकदाची जी काही ऍव्हरेज होता 9चा 32 ऍव्हरेज जो काही काढला होता आपण, तो एकदा मायनस केला. तर हा एकदा मायनस झाला, हा जो डबल काउंट केला गेला होता तो एकदा मायनस झाला, म्हणजे उरला एकदाच, आणि तोच आपण काढलाय. तर तो किती आला, 27 असा आलेला आहे, ठीक आहे. पुढचं गणित बघूया. ओके, आता उरलेले गणित बघून घेऊ आपण. मला असं वाटतं की आता हे टॉपिक संपलेत सगळे आपले. अशाच टॉपिकने विचारतात ते, जर का आठवड्याभराचं निरीक्षणाचं काय, हवामानाच्या निरीक्षणाची सरासरी, असं एक आयोगामध्ये कुठेतरी क्वेश्चन बघितला होता मी, की आठवड्याभराच्या तापमानाची सरासरी सांगितली त्यांनी. पहिल्या 4 दिवसांची वेगळी सांगितली, नंतरच्या 4 दिवसांची वेगळी सांगितली, आणि मग जो मधला दिवस कॉमन येतोय त्याची काय असेल असं त्यांनी विचारलं. बरोबर आहे. मग आपण काय करणार, पहिल्या 4 जणांची नंतरच्या 4 जणांची ऍडिशन केली आणि सगळ्यांची एकदा वजा करून घेतली, ठीक आहे. म्हणजे काय झालं, हा जो डबल काउंट केला गेला होता त्याला आपण एकदा काढू शकतो साईडला, राईट. ओके, आता याच्यामध्ये बघा, 3 स्त्रियांचे सरासरी वजन 4 किलोने वाढते जेव्हा, हा क्वेश्चन मला असं वाटतं की इंग्लिशमध्ये होता आणि जो मराठीमध्ये ट्रान्सलेट केलाय, वाढते जेव्हा त्यांच्यातील 100 किलो वजनाच्या स्त्रीच्या जागी दुसरी स्त्री येते, तर त्या दुसऱ्या स्त्रीचे वजन किती. बघा आता लक्ष द्या, सिंपल थिअरी याच्यामध्ये, फक्त आपण काहीही पेन न चालवता सुद्धा याच्यामध्ये आन्सर काढू शकतो. जे मी सांगतोय फक्त ते तुम्ही इमॅजिन करा आणि तसं तसं डोकं चालवा. बाया किती आहेत आपल्याकडे, 3. पेनच नाही चालवायचं ना, 3 बाया आहेत. बरोबर आहे. सरासरी वजन कितीने वाढलंय त्यांचं, 4 किलोने वाढलंय, जेव्हा त्यांच्यातील 100 किलो वजनाच्या स्त्रीच्या जागी दुसरी स्त्री येते. बरोबर आहे. आता तिने काय केलंय बघा, ती जी एक स्त्री आहे 3 मधली, ठीक आहे, आपण इमॅजिन करू, इमॅजिन आता करणं अवघड थोडंसं तुम्हाला. 1 2 आणि 3 ह्या 3 बाया आहेत, यांचं सरासरी वजन काहीतरी असेल, डझंट मॅटर, ठीक आहे. त्यांच्यापैकी ही जी 100 किलोची बाई आहे ती गेली, ठीक आहे, तिच्या जागी दुसरी स्त्री आली आणि तिने काय केलं, सगळ्यांचा ऍव्हरेज 4 किलोनी वाढलाय. सरासरी वजन 4 किलोनी वाढलंय, म्हणजे सरासरी किती जणांचं, 3 जणांचं सरासरी 4, म्हणजे टोटल किती असेल, 12. आलं लक्षात. सगळ्यांचं कितीने वाढलंय, 4 ने ऍव्हरेज वाढला. हिचं 4 ने वाढलं वजन, हिचंही 4 ने वाढलं, हिचंही 4 ने वाढलं. बरोबर आहे. यांची ऍडिशन करतो आपण, म्हणजेच 12. किती जण आहेत, 1 2 3 म्हणजे 3, म्हणजे परत आन्सर किती आलं, 4च. बरोबर आहे. पण इथे टोटल किती वाढलेलं आहे, अरे इथे टोटल किती वाढलंय वजन, 12 ने वाढलेलं आहे. आलं लक्षात.
इथे टोटल कितीने वाढलं वजन? 12 वाढलेलं आहे. तर त्या दुसऱ्या स्त्रीचं वजन किती? 100 गेली आणि 12 जास्त घेऊन आली, म्हणजे किती गेली? 112 आले. 100 गेले आणि 12 जास्त घेऊन आले ना ती स्त्री, तर म्हणजे 100 आणि 12 112 हा ऑप्शन आहे. ठीक आहे, काही याच्यामध्ये डोकं चालवायची गरज नाही. फक्त काय करायचं, चेक करायचं की नवीन येणाऱ्या माणसाने किती आणलंय वजन, आणि ते जर का सगळ्यांना समप्रमाणामध्ये वाटलं तर कितीने वाढतंय, मग तो त्यांचा सरासरी वाढला, हा एक प्रकार झाला. ठीक आहे, किंवा मग सरासरी जर का वाढलेला आहे, कितीने सरासरी किती जणांचा वाढला यांचा गुणाकार करायचा आणि ते नवीन आलेल्या माणसाच्या माथ्यावर टाकायचं की त्यांनी तेवढं आणलंय म्हणून. बरोबर आहे, आलं लक्षात? हीच बेसिक आहे गोष्ट याच्यामध्ये. ठीक आहे, काय केलं आपण की ऑलरेडी जेवढ्या स्त्री होत्या तेवढ्या बघितल्या 3, प्रत्येकीचं 4-4 किलोनी वाढलं. बरोबर आहे, सरासरी वाढलं म्हणजे प्रत्येकाचं 4-4 किलोनी वाढलं, म्हणजे किती? तिघींचं 4-4 किलोनी म्हणजे 12 किलोनी वाढलं. आणि ते केव्हा वाढलं? 100 वाली गेली आणि नवीन एक जाड स्त्री आलेली आहे त्या ठिकाणी, म्हणजे 100 वाली गेली आणि 12 ऍड असणारी आली, म्हणजे किती? 112 किलोची आली. ठीक आहे, पुढचं क्वेश्चन बघू आपण. पहिल्या 10 षटकांमध्ये म्हणजे पहिल्या 10 ओव्हरमध्ये धावांची सरासरी 3.2 होती, तर उरलेल्या 40 षटकांमध्ये 282 धावा पूर्ण करण्यासाठी धावांची सरासरी किती असावी असं विचारलेलं आहे. ठीक आहे, बघा आता. अरे क्वेश्चन का चेंज होता है? कुठे रे क्वेश्चन आला? पहिल्या 10 षटकांमध्ये धावांची सरासरी 3.2 आहे, म्हणजे कंप्लीट धावा किती असतील? 32. 10 ची सरासरी त्यांनी 3.2 दिलेली. 3.2 म्हणजे टोटल किती असेल? टोटल 32 असेल. बरोबर, उरलेल्या 40 षटकांमध्ये 320 धावा पूर्ण करायच्यात. बरोबर आहे, 40 षटकांमध्ये 320 धावा कंप्लीट करायच्या, त्याच्यापैकी 32 धावा त्यांनी ऑलरेडी 10 मध्ये काढलेल्या आहेत. बरोबर आहे, म्हणजे उरल्यात किती धावा आता काढायच्या? 250. बरोबर आहे, आलं लक्षात? काय केलं आपण? त्यांनी सांगितलं पहिल्या 10 ओव्हरमध्ये 3.2 चा ऍव्हरेज होता, म्हणजे टोटल रन किती झाले? 32. बरोबर आहे, ते काढून घेतले. त्यांना धावा कंप्लीट किती करायच्यात? 282. बरोबर आहे, मग त्या 282 मधून त्या पहिल्या 10 ओव्हरमध्ये काढलेले 32 रन मायनस केले, उरले किती? 250. आता हे तुम्हाला किती ओव्हरमध्ये काढायचे? 40 षटक. षटक म्हणजे ओव्हरमध्ये 6 बॉल असतात म्हणून ते षटक म्हणतात. 40 षटकांमध्ये 40 ओव्हरमध्ये तुम्हाला 250 रन काढायचे आहेत. 0ला 0 कट झाला. 25च्या 2 वेळेस अर्धे करायचे. 25च्या 1 वेळेस अर्धे 12.5 होतात. 12.5च्या अजून एकदा अर्धे केले तर 6.25 होतात. झालं 6.25 उत्तर. ठीक आहे, हे त्याच्या मागचं आन्सर आहे. आता एक मला असं वाटतं एकच क्वेश्चन आपला राहिलेला आहे पुढे, रिप्लेसमेंटचा. ओके, एका विद्यार्थ्याला एका परीक्षेमध्ये 6 विषयात सरासरी 78 गुण मिळाले. ठीक आहे, 6 विषय आहेत, ऍव्हरेज किती आहे? 78, म्हणजे टोटल किती होईल? जे काय असेल ते. परंतु फेर तपासणीनंतर असे आढळले की त्याला 2 विषयात अनुक्रमे 92 आणि 84 गुण देण्याऐवजी चुकून 81 आणि 71 गुण देण्यात आलेले आहेत होते, तर फेर तपासणीनंतर त्याच्या गुणांची अचूक सरासरी किती असेल? ओके, ठीक आहे, म्हणजे 92 आणि 84 हे त्याचे ओरिजिनल गुण आहेत. ठीक आहे, 92 आणि 84 देण्याऐवजी चुकून हे चुकून आलेले, हे फॉल्ट आहे. ठीक आहे, 81 आणि 71, 81 आणि 71, सॉरी 81 आणि 77 हे चुकून आलेले आहेत. राईट, यांची सरळ बेरीज करून घ्यायची. ओरिजिनल वाले आणि हे चुकून आलेले, बाय मिस्टेक आपण ज्याला म्हणू, बाय मिस्टेक आलेले हे 81. ओरिजिनल वाल्यांची बेरीज किती येते? 9 आणि 8 17, 2 आणि 4 6. ठीक आहे, 7 आणि 1 8, 7 आणि 8 15. यांच्यामध्ये डिफरन्स काढायचा, तो किती येतोय? यांच्यामधला डिफरन्स 16चा येतोय. 16चा येतोय, नाही 18चा येतोय, सॉरी 18चा डिफरन्स आहे यांच्यामध्ये. बरोबर आहे,
18चा डिफरन्स आहे. ओके, किती जणांमध्ये हा 18चा डिफरन्स आहे? किती जणांमध्ये म्हणजे किती विषयांमध्ये आलेला आहे हा डिफरन्स? आपण 6 जणांमध्ये काढणार आहोत, कारण की नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 6 आहेत. म्हणजे पर हेड किती आले? 6 ला 18, 6 ला 18, तर पर हेड किती येणार? म्हणजे एकाला किती येणार? 3. आणि हा 3 हा ऍव्हरेज हे 78 मधून वजा करायचा. हा ऍव्हरेजच आला ना. 6 जणांमध्ये 18 म्हणजे एका जणामध्ये 3, आणि हा ऍव्हरेज आपण हा जो आलेला ऍव्हरेज आहे या ऍव्हरेज मधून वजा करायचा. म्हणजे आन्सर किती आलं? 75. ओके, थेरी परत एकदा लक्षात घेऊ. आपण काय केलंय? आपण फक्त इथे बघितलं की ओरिजिनली किती मार्क होते, बाय मिस्टेक किती झाले, दोघांमधला डिफरन्स काढला 18. किती विषयांमध्ये 18चा फरक पडलाय? त्याच्या 6 विषयांमध्ये 18चा फरक, म्हणजे एका विषयामध्ये 3चा फरक. बरोबर, असं आपण एक केलेली थेरी केली आहे, राईट. मग एकामध्ये 3 हा ऍव्हरेज पडलाय ना त्याचा. 6 जणांमध्ये 18 म्हणजे पर ऍव्हरेज किती आला? 3 आला. तो ओरिजिनल ऍव्हरेज जो त्यांनी इथं सांगितला होता 78 मधून तो वजा करून नवीन ऍव्हरेज काय आलाय त्याचा? 75 आलाय. तर त्याच्या गुणांची अचूक सरासरी किती असेल फेर तपासणीनंतर? तर किती असेल? 75 असेल. अशा प्रकारे मला असं वाटतं की आपले सगळे क्वेश्चन सोडून झालेत आता. ऍव्हरेजवरचे जवळपास 30 क्वेश्चन आणले होते मी, होपफुली ते झाले असावेत. ठीक आहे, चला आता आपण पुढचा टॉपिक नवीन बघूयात पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.